हॅलो 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 चला बाहेर साठी संघ चला सागाव चला भाऊ चला ना हॅलो चला फिल्डिंग लावून हॅलो थँक्यू सो मच डीजे पहिली मॅच एका बाजूला संघ सागाव आणि त्यांच्यासोबत फाईट करत संघ खर्डी या दोघांमध्ये होणारा मॅच तर नक्कीच सागाव टीमने घेतले बॅटिंग आणि फिल्डिंग साठी संघ आपल्याला पाहायला मिळेल खर्डी या दोघांमध्ये ही पहिली मॅच होणार आहे खर्डी संघाचे उद्योगपती आपल्याला जरूर पाहायला मिळतात पंकज चौधरी यांचं देखील आगमन आहे आयचं दादा तुम्ही देखील व्यासपीठावरती तुमचं देखील सहर्ष स्वागत एका बाजूला संघ पाहायला मिळतो सागाव आणि दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला फाईट करताना दिसतोय खार्डी या दोघांमध्ये ही पहिली लढत आपण जरूर बघणार आहोत ग्रामीण क्रिकेट लाईव्ह वाहिनीतून लगेच ही स्पर्धा खबर होती एका बाजूला टीम सहागाव आणि त्यांच्यासोबत फाईट करतो संघ तो खार्डी या दोघांमध्ये ही लढत आपण बघणार आहोत तर चला टीम खार्डी संघ वेळ घेऊ नका लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आणि टीम सागाव सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवायचे लक्षात घ्या चांगली अशी स्पर्धा आपल्याला या क्रीडांगणावरती पाहायला मिळते चला टीम खार्डी संघ क्षेत्ररक्षण सजवायचा मॅचला आपण सुरुवात करणार आहोत ही पहिली मॅच एका बाजूला आपण मगाशी सांगितलं टीम सागाव आणि त्यांच्यावर फाईट करतोय तो संघ खार्डी टीम टॉस जिंकला टीम सागावने घेतली बॅटिंग आणि फिल्डिंग साठी आमंत्रण केलं टीम खार्डी संघाला आणि इथून या मॅचला चांगली सुरुवात जरूर आपल्याला पाहायला मिळेल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्मिन्नम कुलदेवम सर्व कार्येषु सर्वदा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा मी समालोचक अजित देसाई तुमच्यासोबत जरूर जोडला जाईल आणि इथून टीम सागाव संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे
चला खर्डी संघ क्षेत्ररक्षण सजवायचं लगेचच आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवायची टीम सागाव संघ. 5 षटकांची मॅच आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. पहिला राऊंड आहे आणि या स्पर्धेतला दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातले पण ही पहिली मॅच बघतो. चांगले संघ नक्कीच कल्याण डोंबिवली विभागामध्ये आपल्याला जरूर बघायला मिळतात. फार मॅचेस नक्कीच आपण बघतो. डे नाईट क्रिकेट फार या कल्याण डोंबिवली मध्ये चालू असतं. मालिकावीर आपण जरूर बाईक बघतोय. 2 व्हीलर देखील आपण जरूर या स्पर्धेमध्ये बघणार आहोत. आणि आजच्या दिवसातले लॉस तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवेल. एका बाजूला पहिली मॅच सागाव खर्डी, दुसरी मॅच काटे विक्ष वडवली बी, तिसरा सामना उसरगड नारिवली आणि चौथा सामना वाकलन आणि त्यांच्यावर फाईट करत दातिवली. आजच्या दिवसातल्या मॅच आहेत. आणि सलामीची जोडी टीम सागाव, एका बाजूला सचिन म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला आपण राम म्हात्रे यांना जरूर पाहिले. रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन जरूर असेल या मॅच मध्ये. आणि क्रिकेटमध्ये बघायला गेलं ना रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन जरूर पाहिजे. आणि ते सलामीला सागावच्या बाजूने आपण जरूर बघतोय. आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण सौरभला जरूर बघणार आहोत. नक्कीच एक चांगला गोलंदाज टीम खाडीचा. आणि तिथून या मॅच मध्ये नक्कीच चांगलं क्रिकेट दोघांना देखील दाखवावं लागणार आहे. एका बाजूला टीम खाडी मध्ये तो गोलंदाज येतो सौरभ आपण जरूर बघणार आहोत. आणि स्ट्राईक एंडला फलंदाज सचिन म्हात्रे आणि नॉन स्ट्राईक एंडला खेळाडू आहे तो डावकुरा. त्याचा मगाशीच सांगितलं अतिशय घातक असतात. आणि इथून राम म्हात्रे नॉन स्ट्राईक एंडला खेळाडू आहे. आणि सौरभ म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक असेल. आणि पहिल्या षटकामध्ये आला 5 ओव्हरचा सामना. येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. मॅचला होते सुरुवात. गेम ऑन. लेग्स प्ले. पहिलाच बॉल सरळ बॅटने घेऊन काढलाय. सचिन म्हात्रेच्या बॅट मधून येतोय चौकार. निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 4 धावा पाहायला मिळाला पहिल्याच बॉल वरती. थँक्यू सो मच विजय. पहिल्याच बॉल वरती सचिन म्हात्रेने सुरुवात जरूर चांगली केली आहे टीम सागावची. आणि इथून दुसरा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. हा फारच बाहेर झाला. नक्कीच पंच आपल्यापर्यंत डिसिजन कळवता वाईट बॉल. दोन्ही हात खुल्ले जरूर पंचांनी केले आणि इथपर्यंत डिसिजन जरूर पोहोचला तो वाईटचा. आणि इथून एक बॉलचा खेळ झाला. 5 धावा धावफलकावरती. स्कोरबोर्ड वरती लागला. श्री गणेश जरूर 4 धावेने केला या स्कोरबोर्डचा तो मात्र फलंदाज सचिन म्हात्रेने. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा देखील फुलटॉस होता. घेऊन काढला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाही. अजून एक जाईल. दुसरा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स. सीमारेषा पार. चौकार. मिळतील बचार. डीजे थँक्यू सो मच. आतापर्यंत 2 बॉल हाताळले. धावा खर्च केला मात्र 9 धावा खर्च केला. चांगली फलंदाजी. नक्कीच सौरभ देखील एक गोलंदाज चांगला आहे टीम खाडीचा. मात्र सचिन म्हात्रेने नक्कीच कित्येक स्पर्धा गाजवल्या सागावच्या. आणि इथून देखील तशीच फलंदाजी अजून देखील त्याच्या बॅटमधून बघायला मिळते. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा साईड जरूर चेंज केली आहे. इथून पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. थांबणार नाही. चेंडू निघून जातोय दंडनकरा. सीमा पार. लाखो पारचा. येईल तिसरा चौकार पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच विजय. वेलकम. मिलिंद म्हात्रे सागावचे आपल्याला जरूर पाहायला मिळते. एक चांगला क्रिकेट यांच्या माध्यमातून जरूर आपण बघत असतो सतत. आणि इथून जणू का स्टेट होऊन आलाय सचिन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. ते फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. आतापर्यंत 3 बॉल खेळलाय. 13 धावा. नक्कीच धावफलकावरती आपण जरूर बघणार आहोत.
13 रन झालेत. बॉल झाले आतापर्यंत 3. अजूनही 3 बॉल शिल्लक आहे. जे पॉवर प्लेचं षटक असतं महत्वाचं असतं ते सौरभच्या हातामध्ये जरूर दिलं, मात्र इथून थोडीशी गोलंदाजी आपण करत असताना थोडीशी खराब राहिली. इथून 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हा बॉल देखील फणसांचा इशारा काही देखील नाहीये. चांगला बॉल आतापर्यंत हाताळा. इथून या मॅच मध्ये आपण बघणार आहोत. सचिन मात्र असं वाटलं की हा वाईट जातोय की काय, मात्र चेंडू आतमध्ये आला. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये राहिला. आणि इथून अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. 2 to go. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे. निघून जातो अजून एक सचिन म्हात्रेच्या बॅट मधून. चौकार. मिठा धावा 4. डीजे थँक्यू डीजे. नक्कीच चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये जी फटकेबाजी करतोय ना, जो मगाशी सांगितलं जसं का सेट होऊन आला हा फलंदाज. जे शॉर्ट सिलेक्शन आहेत ना जे सचिन म्हात्रेकडे ते अतिशय सुरेख आहेत. नवीन नवीन फटके नक्कीच त्याच्या बॅटमधून बघायला मिळतात टीम सागावर. गोलंदाज देखील चांगला आहे. पुन्हा एकदा हा बॉल मोठा फटका खेळायचा होता. बॉल आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डोळ्याची पापणी लावते की लावते चेंडू निघून जातो. चांगली गोलंदाजी राहिली. चेंडू डब्बा पडल्यानंतर स्लो झाला आणि त्यानंतर इथून या मॅच मध्ये आपल्याला बघायला गेलं तर पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकानंतर धावा धावफलकावरती 17च्या घरामध्ये 17 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं 6 बॉलचा खेळ झाला. ओव्हर नंबर पहिलं इथून संपलं. धावा धावफलकावरती बघायला गेलं तर धाव 17च्या घरामध्ये चांगली बॅटिंग आहे. पहिल्या षटकामध्ये 17 रन्स आल्या. अजूनही 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 24 बॉल मध्ये कितपत धावा कुठला टीम सागाव संघ आपण इथून नक्कीच बघणार आहोत. ओव्हर नंबर 2 मध्ये आला गोलंदाज विशाल. विशालने देखील आपण जरूर बघतो कित्येक स्पर्धा गाजवल्यात आणि विशाल देखील एक चांगला खेळाडू आहे टीम खाडी संघाचा. आणि इथून स्ट्राईकला फलंदाज जो सलामीला आला होता राम म्हात्रे, आपण मगाशीच सांगितलं तर डावखुरा त्याचा खेळाडू आहे आणि इथून चांगली बॅटिंग टीम सागाव संघासाठी करावी लागेल. तर जणू काय आपण नक्कीच चांगले फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. पण इथून या मॅच मध्ये देखील चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. पहिलाच फटका नक्कीच रिवर्स खेळायचा होता. मात्र क्रिकेटमध्ये म्हटलं जातं जर सरळ बॅटने जर धावा येत असतील तर रिव्हर्स खेळायची गरज नाही आहे. आणि इथून पहिलाच बॉल होता तर रिव्हर्स खेळायचा होता. आणि इथून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सर बॅटने खेळून काढला. हा देखील बॉल सुरेख होता. आतापर्यंत नक्कीच 2 बॉलचा खेळ झाला. 2 बॉल वरती अजूनही एकही धाव नाहीये. कारण विशालला नावजला तर गोलंदाजी टीम चांगली गोलंदाजी आहे विशालकडे. तो काढीचा इथून चांगली फटकेबाजी या मॅच मध्ये देखील करावी लागेल. टीम सागावला पहिल्या षटकामध्ये धावा आल्या. तब्बल 17 धावा खर्च झाल्या. जे सौरभचं षटक होतं. दुसऱ्या षटकामध्ये धावा 2 बॉलचा खेळ खेळला पूर्णपणे धावा थांबल्यात. हा देखील हलक्या हाताने खेळला. मात्र इथून क्षेत्ररक्षक धोनी देखील तैनात होते. बॉल समजला नाहीये. निघून जातोय सीमारेखा पार. मिती धावा 4. चौकार आपल्याला जरूर पाहायला मिळेल. नक्कीच दुकाना देखील बॉल समजला नाही. निघून गेला तो मात्र बाउंड्री लाईनच्या आउटफील्ड देखील फास्ट एकदम आपण बघायला गेलं तर धावा धावफलकावरती 29 21 21 धावा झाल्या. बॉल झाले आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत या मॅच मध्ये.
तीन बॉल आतापर्यंत हाताळले आणि धावसंख्या धावफलकावरती येते 21च्या घरामध्ये. मोठा फटका खेळायचा होता, थोडासा व्यवस्थित बॅटवरती लागला नाही आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरीचा देखील कॉल, 2 धावा कंप्लीट झाल्या. चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाले. इथून धावा करणं फार गरजेचं आहे, कारण दोन्ही संघ देखील चांगले आहेत. एका बाजूला सागाव आणि त्यांच्यासोबत फाईट करतो तो घाटी संघ. नेक्स्ट मॅच मगाशीच सांगितलं, वडवली बी आणि त्यांच्यावर फाईट करणारा संघ तो मात्र काटई, या दोघांमध्ये होणारी लढत आहे. देवगणी देखील रिपोर्ट करायचा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये, चेंडू निजाव जातोय. बॉल झाले आतापर्यंत 5 धावा खर्च आतापर्यंत केला तर विशालने 6. चांगली गोलंदाजी राहिली आणि हा शेवटचा बॉल असेल ओव्हर नंबर 2 मधला. इथून धावा थोड्याशा दुसऱ्या षटकामध्ये कमी आल्या, त्या मात्र फक्त 7 झाल्यात खर्च. अजून एक चेंडू शिल्लक आहेत आणि या चेंडूवरती नक्कीच कितपत धावा येणार आहेत हे आपण नक्कीच बघणार आहोत. 11 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. ही 5 षटकांची मॅच मगाशीच सांगितलं मी. हा देखील रिव्हर्स घ्यायचा होता, मात्र मिरजचा उडवला. दांडी इथे मात्र उडवली आणि फलंदाज बाद. मात्रेला माघारी परतावा लागेल. पहिल्याच आपण बघतोय दुसऱ्या षटकामध्ये विकेटचं पतन झालं. सागाव संघाला पहिला धक्का. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज भोईर जातोय. इथून डीजेला आपण जरूर संधी देणार आहोत. थँक्यू सो मच. तर नक्कीच आपण बघितलं मगाशी पहिल्या ओव्हरमध्ये धावा 17 खर्च झाल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये बघायला गेलं तर धावा फक्त 6 खर्च झाल्या. इथून सचिन म्हात्रेनं पहिल्या षटकामध्ये बॅटिंग चांगली केली. इथून बॅटला जरूर सचिन म्हात्रेच्या बॅटमधून धावा येत होत्या. इथून पहिला देखील धक्का विकेटचं पतन जरूर झालं. टीम सागावला पहिला धक्का लागला तर मात्र राम म्हात्रेला माघारी परतावा लागेल. आणि इथून तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज झाला अतिश म्हात्रे होता ओव्हर नंबर 3 मध्ये. नक्कीच वेलकम सुनील, तुमचं देखील स्वागत आहे. एक चांगलं एक समालोचक आमचे मित्रच आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत जरूर झालं. वेलकम. या इथून स्ट्राईक एंडला फलंदाज आपण जरूर बघतोय सचिन म्हात्रेला. पहिल्या षटकामध्ये 17 रन्स आल्या. इथून आतिश पहिलाच बॉल असेल. मोठा फटका खेळायचा होता. इथून बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये, निघून जातोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. धावा फलकावरती आहेत त्या मात्र 23-23च्या घरामध्ये 23 रन झाले आतापर्यंत. इथून चांगली फटकेबाजी या मॅच मध्ये करावी लागेल. हा देखील क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू अडवला. एक सिंगल जरूर मिळाला. सूरजला स्ट्राईक जरूर जाईल. एक 2 नंबरवरती हा खेळाडू आला. पहिलाच धक्का टीम सागावला लागला. आपण मगाशीच बघितला. दुसरा क्रमांकावरती जरूर आला सूरज आणि इथून सूरजला धावा बनवावा लागतील या मॅच मध्ये, कारण दुसऱ्या षटकामध्ये धावा थांबल्या. पूर्णपणे धावसंख्या धावफलकावरती 24च्या घरामध्ये बॉल झाले आतापर्यंत 2. तिसरं षटक मार्गसचा अतिश आपण जरूर बघतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये आला. 5 षटकांची मॅच आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा बॉल देखील सुरेख आहे. काय गोलंदाजी राहिली आहे, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. धाव फक्त खर्च केली ती मात्र एकच. चांगली गोलंदाजी राहिली अतिशय देखील मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. बॉल तयार. ऑफिस स्ट्रॉंग आहे मात्र फणसांचा निर्णय आपल्यापर्यंत जरूर लेग फायचा आला. एक सिंगल जरूर मिळते. 4 बॉल झाले आतापर्यंत. धावसंख्या धावफलकावरती 25. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. ओव्हर नंबर 3 मगाशीच आपण उल्लेख केला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च दिल्या 6. तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत बघायला गेलं तर
2च रन खर्च केला. 4 बॉल झालेत, अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. हा देखील फटका आपण जरूर बघतोय, मात्र क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाकाच्या बाहेर निघून जाईल. वन बाउन्स सीमा पार. मिळतील धावा 4. चौकार. थँक्यू सो मच. या फटक्यांसाठी सचिन म्हात्रे ओळखलं जातं. चांगले फटके मगाशी सांगितलं मी, तसंच फटके त्याच्या बॅटमधून बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज हा देखील चांगला खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र एकदा कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि इथून 2 धावा देखील सहजरीतीने कंप्लीट झाल्यात आणि तिसऱ्या षटकाचा देखील खेळ संपला. 3 ओव्हर नंतर टीम सागावच्या रन्स तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवेल. मात्र 31-31च्या घरामध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 विकेट देखील गेली आहे आणि अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथून चांगला धावा अजूनही 12 बॉलमध्ये टीम सागावला बनवाव्या लागतील. काटाई आणि वडवली बी या दोघांमध्ये होणारा नेक्स्ट सामना नक्कीच रिपोर्ट करायचा. इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस. दोन्ही संघाने देखील इथे उपस्थित राहणं फार गरजेचं आहे, लक्षात घ्या. स्पर्धेचा नियम आहे, वेळेवरती स्पर्धा नक्कीच कव्हर करायची आपल्याला लक्षात घ्यायचं. 10 बॉल नक्कीच फेस केला आतापर्यंत सचिन म्हात्रेने. 23 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आलात आणि अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कितपत धावा अजूनही देखील येणार आहे टीम सागावच्या बाजूने आपण जरूर बघणार आहे. धावसंख्या धावफलकावरती गेलं तर 31च्या घरामध्ये 1 विकेटच्या मोबाईल. इथून चला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाज आलाय तो मात्र यश आपण जरूर बघणार आहोत. सायकिनला फलंदाज सूरज. धाव फलकावरती बघायला गेलं तर 31च्या घरामध्ये पुन्हा एकदा पहिलाच बॉल यशचा इथून सरळ खेळून काढला. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतं विशालला, तिथे मात्र लगेच अडवला आणि 1 सिंगल जरूर काढून दिली आहे. नंतर सूरजला देखील माहिती आहे सचिनच्या बॅटमधून धावा जरूर इथून येत आहेत. नक्कीच स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. कमीत कमी 50 धावांच्या वरती धावा बनवल्या पाहिजे मॅच मध्ये आपण बघायला गेलं तर टीम सागावने. पुन्हा एकदा यश थोडासा अडथळा जरूर गोलंदाजी मध्ये आला. आपण बघायला गेलं तर चांगला असं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये चांगला असा लॉट्स आपण बघायला गेलं तर उत्सर्गर देखील संघ आहे. वाकलने चांगले आहे. नक्कीच टीम्स त्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला दिसतील. सिंगल डबलने नक्कीच धावा काढण्याचा माणूस जरूर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. मोठ्या फटक्यांची गरज आहे इथून टीम सागावला. धावा बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज देखील चांगला आहे टीम खाडी संघाचे. आतापर्यंत बॉल झाले 2. धावसंख्या धावफलकावरती 33-33च्या घरामध्ये. हा देखील चांगला शॉर्ट सिलेक्शन आहे. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर करतील, मात्र चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. सुरेख चौकार येतोय सूरजच्या बॅट मधून. धावा मिळतील 4. डीजे
थँक्यू सो मच. जरूर चांगलं संगीत आपल्यापर्यंत पोहोचवलं अजक. हा देखील अजून एक तसाच फटका घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय मात्र आउटफील्ड थोडीशी आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू स्लो झाला तिथून क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत 2 धावा 3 धावा कंप्लीट केल्या. बरोबर आपण बघायला गेलं तर 40 रन झाले आतापर्यंत. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत राहिले. अजूनही चांगले फटके मारावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 40च्या घरामध्ये बॉल झाले आतापर्यंत 4. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. ओव्हर नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये. चौथं षटक चालू मार्गस्थ आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा फिर देखील स्ट्रॉंग आणि पण छानसा बोट वरती गेला. फलंदाज बाद. माघारी परतावं लागेल सचिन म्हात्रेला. विकेटचं पतन. सुरुवात जरूर चांगली करून दिली मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक नक्कीच त्याच्या धावा मैदानाच्या आतमध्ये आपण बघायला गेलं ना तर 12 बॉल आणि 24 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. चांगली सुरुवात जरूर टीम सागावला करून दिली आणि अजूनही मैदानाच्या आत 7 बॉल बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये जरूर चांगला धावा मैदानाच्या आतमध्ये करावा लागतील टीम सागाव संघाला. आणि इथून सचिन म्हात्रेला देखील माघारी परतावा लागेल. डीजे आतापर्यंत धावा धावफलकावरती बघायला गेलं तर 40 रन झाल्या. 2 विकेट आतापर्यंत गेला. अजूनही 1 बॉल शिल्लक आहे आणि इथून रोहित भोईर नवीन बॅटर आला. पहिलाच फुल टॉस होता. सरळ बॅटने घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू जास्त उंच गेला. त्यामुळे आपण बघायला गेलं तर व्यवस्थित बॅटचं आणि चेंडूचं कनेक्शन झालं नाही. चेंडू जास्त हवेमध्ये गेला आणि तोपर्यंत धावा कंप्लीट झाल्या. 2 ओव्हर नंबर 4चा खेळ देखील इथून संपला आणि धावा धावफलकावरती तर नक्कीच बॅटिंग रिव्ह्यू जरूर असेल. आपण जरूर चेक करणार आहोत. थर्ड अंपायर जरूर घेतला आपण मैदानाच्या आतमध्ये बघायला गेलं तर. डिसिजन तुमच्यापर्यंत आम्ही लगेच पोहोचू. तर फेअर डिलिव्हरी असेल नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. ओव्हर नंबर 4चा देखील खेळ संपला. धावा धावफलकावरती टीम सागावच्या त्या 42 धावा. अजूनही 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये कितपत धावा बनवणार टीम सागाव ते मात्र खाडीच्या विरोधात आपण जरूर बघणार आहोत. चला लगेच टीम खाडी लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आणि नेक्स्ट मॅच टीम काटई विपक्ष फाईट करेल वडवली बस संघ. तर चला आमचा आवाज पोहोचत असेल तर लगेचच जायचं टॉससाठी हे लक्षात घ्यायचं. रिपोर्ट करा लगेचच. टीम काटई आणि वडवली ब या दोघांमध्ये होणारा सामना. पुन्हा एकदा आपण वैयक्तिक दुसरं तर संघासाठी 5वा षटक घेऊन येतो तो आतिश म्हात्रेला आपण जरूर बघणार आहोत. दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण जरूर त्याला बघतोय. चांगली गोलंदाजी राहिली. त्यांनी षटक हाताळलं ते मात्र 30 आणि धावा खर्च केला फक्त 8च आणि ह्या ओव्हरमध्ये कितपत धावा खर्च करणारा. पहिलाच बॉल होता. इथून आपल्याला पाहायला मिळतं क्षेत्ररक्षक धावतोय. सौरभ तिथे आणि इथून फिल्डिंग थोडीशी खराब झाली. एक रूपांतर 2 धाव्यांमध्ये आपण जरूर बघतो. आज सौरभ कडून चुका होत आहेत मैदानाच्या आतमध्ये बघायला गेलं तर. सूरजची बॅट थोडीशी शांत आणि इथून सूरजला धावा बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज यार. हा देखील फलंदाज बाद. विकेटचा बाद. बॅटची गडा. फलंदाज सूरजला देखील माघारी परतावा लागेल. अजून एक धक्का टीम सागावला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल तो रितेश भोईरला आपण जरूर बघणार आहोत आणि नॉनसाईडला रोहित भोईर. एक 2 भाऊ आहेत 2 बंधू आहेत आपल्याला जरूर बघायला मिळतील आणि इथून सूरजला देखील माघारी परतावा लागेल. विकेटचं पतन अजून एक झाला. डीजेला आपण जरूर संधी देणार आहोत.
थँक्यू सो मच डीजे. आपण बघतो आतापर्यंत 44 45 रितेश भोईर आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत सागावने बॅटिंग करत असताना विकेट गमावल्या ते मात्र 3. पुन्हा एकदा लास्ट बॉल होता तिथे क्षेत्ररक्षक आपण जरूर बघेल अडवला. तोपर्यंत एक सिंगल मिळाले आणि पुन्हा अतिशय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चांगली होती. आतापर्यंत बॉल झाले 3. पहिल्या बॉलवरती आल्या 2, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती सिंगल आणि अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि धावा फलकावरती 45 विकेट गमावल्या त्या मात्र 3. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आतिश. हा बॉल देखील सुरेख आहे. डोळ्याची पापणी लवते की लवते चेंडू निघून जातोय आणि इथून हा देखील बॉल निघून गेला आणि इथून अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. अतिशय गोलंदाजी चांगली केल्या. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या मगाशीच सांगितलं 8 आणि इथून अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. रोहितला चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. टीम सागाव आपल्याला जरूर पाहायला मिळते. हा बॉल देखील सुरेख आहे. स्ट्राईक जरूर रोटेट केले. इथून स्ट्राईक जरूर घेतले रितेशने कारण बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही. 2 बॉल आतापर्यंत फेस केल्या. अजून एक विकेट टीम सागाव. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरेश म्हात्रेला आपण जरूर बघणार आहोत. 4था धक्का लागला टीम सागावला. धावा फलकावरती आहेत त्या 45 रन्स आणि अजून एक बॉल शिल्लक आहेत. शेवटच्या षटकातला शेवटचा बॉल असेल तर टीम वडवली बीचे नक्कीच संघ नक्कीच उपस्थित आहेत. आपल्याला जरूर पाहायला मिळते गावा. नक्कीच आपण बघितला कालच्या दिवसामध्ये नक्कीच चांगले खेळ केला गावाने. नक्कीच मालिकावीर देखील त्याच्या नावावरती राहिली. हा बॉल देखील निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी राहिली. या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त त्या मात्र 3 आणि इथून गोलंदाजी अतिशय चांगले केले. टोटल 2 षटकामध्ये धावा फक्त खर्च केल्या ज्या खेळाडूने ते मात्र 11 आणि इथून लक्ष असलेल्या मॅच मध्ये 45 झाला आणि 46 या मॅच मध्ये करायचा. यानंतरचा आवाज आमचेच मित्र आहेत नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. समालोचक सोनूजी बांगर सरांचा आवाज जरूर तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू सो मच आणि नक्कीच दोन्ही संघाला जरूर शुभेच्छा असतील. चला टॉस साठी लगेच कॅप्टन कमलेश पाटील आपण या चेंज गेम बडब्ल्यूबी संघ या ठिकाणी उपस्थित होतो आणि काटे संघ देखील या ठिकाणी उपस्थित होईल. टीमचे कॅप्टन जॉईंट होतील टॉस बॉक्स मध्ये. खूप चांगली क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू सो मच अजित. आपलं देखील विशेष आभार व्यक्त करतो आणि बाबूशेठ पाटील चषक आपण एन्जॉय करतात मित्रांनो. आणि सध्या तरी या ठिकाणी पहिला मॅच सुरू विद्यमान सामना त्यानंतर दुसरा मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. सर काटे टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी जॉईंट लगेच कारण की कमलेश पाटील या ठिकाणी जॉईंट होते टॉस बॉक्स मध्ये. त्यामुळे आपण विलंब घेता लगेच टॉस साठी या. बघा सूचना असेल आताच्या संघ ज्या ठिकाणी सागाव आणि खार्डी संघ ज्यातून संघ जिंकेल आणि नेक्स्ट मध्ये काटे आणि वडब्ल्यूबी संघ जो संघ जिंकेल दोन्ही संघांना सूचना असेल विनर संघांना की आपण नेक्स्ट मॅच मध्ये कुठेही जायचं नाहीये कारण की सेकंड राऊंडचा पहिला मॅच हा लगेच खेळण्यात येणार आहे. या ठिकाणी सूचना असेल कारण की नारिवली संघ या ठिकाणी काही कारणास्तव उपस्थित राहणार नाहीये आणि त्यांना वेळ लागणार आहे. त्यांच्या गावामध्ये थोडंसं दुःखद निधन जरूर झालं आणि त्याच्यामुळे आपण ऍडजस्टमेंट करणार आहोत आणि या सूचना असतील या चारही संघांना. टीम काटेचे कॅप्टन बघा आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा मित्रांनो. फर्स्ट इनिंग समाप्त झाली. पहिले सत्र कंप्लीट झाले त्यामुळे आपण टॉस साठी लगेच या. काटे टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या प्लीज लवकर या आपण.
काटे टीमचे कॅप्टन बघा पण टॉस साठी या लगेच एखादा खेळाडू तुमचा उपस्थित असेल तरी देखील आपण टॉस साठी उपस्थित राहा कारण शिस्तबद्ध स्पर्धा बघा वेळेवरती जर आपण उपस्थित राहिला नाही तर आयोजकांच्या वतीनं आपल्याला पॅनलाइज केले जाईल त्यामुळे आपण वेळेवरती टॉस साठी कारण की चेंज द गेम WB संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत बघा एका षटकाच्या नंतर जर आपण टॉस साठी उपस्थित राहिला नाही टीम काटे संघ तर आपल्याला पॅनल्टी असेल जी आयोजकांच्या माध्यमातून दिली जाईल या सूचना असतील वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा गणपती बाप्पाला वंदन करतो तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुद्रा अर्पण करतो झुकल्या वाकल्या सर्व गर्भिष्ठ माना या शिव मंदिरी गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय बाबूशेठ पाटील चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आणि या स्पर्धेचा पहिला दिवस आणि सध्या तरी उद्घाटन सामना सुरू एका बाजूला टीम खाडी संघ आपल्याला पाहायला मिळते त्यांना फाईट करतो या मॅच मध्ये सागाव संघ आणि प्रथम बॅटिंग केली सागाव टीमने एकूण 5 षटकांमध्ये 45 धाबा बनवल्या आणि 46 धाब्याचं लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती पोहोचली होती परंतु पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का लागलाय टीम खाडी संघाला कारण की विशाल शून्यावरती बाद होता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय प्रल्हाद सुरुवात या ठिकाणी खराब झाली निराशजनक होतीये पहिल्याच बॉलवरती गोल्डन विकेट कॅरी केली विशालजी आज बॅटल भरपूर मोठे पाहायला मिळेल प्रत्येकी संघामध्ये नक्की तुम्हाला मोठमोठे खेळाडू पाहायला मिळतील याच्यानंतर होणारा मॅच देखील भरपूर मोठा असेल चेंज द गेम WB संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत तर काटे टीमचे कॅप्टन बघा आपण टॉस साठी लगेच सूचना येतात आयोजकांच्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातो या देखील सूचना आम्ही सुरुवातीला तुम्हाला दिल्या होत्या त्यामुळे आपण वेळेवरती टॉस साठी या एका षटकानंतर जर या ठिकाणी कॅप्टन उपस्थित राहिले नाही तर पॅनलाइज केले जाईल या देखील टीम काटे संघाला प्रल्हाद येतोय नवीन फलंदाज इन एट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे गोलंदाज तयार ओव्हर द विकेट साइडला खेळण्याचा प्रयत्न केला हाईट फॅक्टर जास्त आणि चेंडू बाहेर देखील निघत होता हे देखील सांगतात पंच रतन मानेरकर डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळते 46 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहतो भरपूर चांगली क्रिकेट स्पर्धा मानतो सिरीज साठी देखील स्पर्धेमध्ये बाईक देखील तुम्हाला पाहायला मिळते चेंडू हवेमध्ये खेळाडू उपस्थित शॉर्ट पॉइंटला अजून एक झेल टिपली जाईल द्वितीय दुसरी सफलता टीम सागाव संघाला आणि लागतो खाडी टीमला दुसरा धक्का डीजे हॅलो 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 सिक हॅलो 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 सिक हॅलो 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 सिक हॅलो विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं अजून एक धक्का लागला टीम गावदेवी खाडी संघाला चांगली सुरुवात करतोय पहिल्याच षटकामध्ये इम्प्रेस करतोय गोलंदाज वेदांतला आपण पाहतायत प्रल्हाद देखील या ठिकाणी लवकर बाद होतात नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करण निगुगर येतोय ओव्हर द विकेट शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता थोडीशी जागा बनवली होती रूम देऊन खेळण्याचा प्रयत्न होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला इनसाइड आउट खेळायचं होतं परंतु पडल्यानंतर चेंडू आतमध्ये होतोय टेक ऑफ होतोय थोडासा आणि फलंदाज करण देखील बीट करतोय डॉट बॉलची समाप्ती धावसंख्या 1 धाव अद्याप धाव फलकावरती नाहीये 46 धावेचा पाठला करतोय मॅच मध्ये टीम गावदेवी खाडी संघ ओव्हर द विकेट हा ट्रॅकर होता अपरकटच्या साह्यानं फक्त दिशा दिली बॉलला आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू थर्ड मॅन सीमारेखा बाहेर पहिला चौकार
चौकार आलाय. हॅलो सिक चौकार येतोय धावसंख्या 4 ने फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. अकाउंट खुले होते श्री गणेश होते स्कोरबोर्ड वरती टीम गावदेवी खाडी संघाचा. एकूण चेंडू षटकातील आपण पाहिले तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतो आणि 2 विकेट प्राप्त केल्या त्या षटकामध्ये वेदांत आणि 4 धावा खर्च करतोय. षटकातील अंतिम बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय आणि यावेळेस देखील वॉर्निंग दिली जाते पंचांच्या माध्यमातून की नो बॉल आहे. यस नो बॉल. सेकंड बाउन्सर होता हे देखील पंचांनी पाहिलं आणि स्क्वेअर लेगच्या पंचांनी मेन पंचांकडे इशारा केला की हा सेकंड बाउन्सर आहे त्यामुळे इथून नो बॉल घोषित करतायत. धावसंख्या 5 वरती पोहोचेल. शेवटचा चेंडू ओव्हर द विकेट. करण ऑन स्ट्राइक. फटका छान आहे ऑन साइडला पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल. चेंडू मिड विकेट सीमारेखा बाहेर. षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम गावदेवी खाडी संघ पोहोचलाय 2 गडी बाद 11 या धावसंख्येवरती. चला टॉस केला जाईल. आपण पाहतो आजच्या दिवसातील दुसरी मॅच. एका बाजूला टीम काटई आणि त्यांच्या विरोधात चेंज द गेम वडवली बी यांच्या दरम्यान मात्र बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. टॉस केला जातोय. सन्माननीय शांताराम दादांना विनंती आहे की आपण यावं आणि आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण या 2 टीमच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल करायचा. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि फार चांगल्या मॅचेस आजच्या दिवसामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. पहिल्या फेरीतील दुसरी लढत. एका बाजूला टीम चेंज द गेम वडवली बी आणि त्यांच्या विरोधात काटेई सन्माननीय पाहुणे शांताराम दादा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टॉस या ठिकाणी अर्थातच टीम काटेई संघाने जिंकलाय. So the news from the toss box is Team Katai won the toss and they have decided to ball first. Thank you so much. Over to you, Combox. थँक्यू सो मच. षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात होते. ऑन साइडला फटका चांगला पुन्हा एकदा आणि खेळाडू कोणते उपस्थित नाहीये. बॉल पहिल्या टप्प्यावरती नाहीये तर यस पंच सांगतात की सीमा पार आहे. आला षटकार. बघा एक पंच सांगतात की चौकार आणि दुसरे पंच सांगतात षटकार. एक्झॅक्ट यस पंच इशारा द्यायचा आहे. यस चौकार असेल. चौकार येतोय. धावसंख्या नक्कीच 4 ने पुढे सर्कल स्कोरबोर्ड वरती. एकूण धावसंख्या 15 वरती पोहोचते. 46चा टार्गेट होतं. सुरुवात थोडीशी निराशजनक झाली परंतु आता मात्र सुरुवात चांगली होती या षटकामध्ये. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकलाय. विजयासाठी गरजेचे समीकरण 31 धावेची गरज असेल या सामन्यामध्ये. रोहित येतोय समोर. पुन्हा एकदा लाफ केलाय. खेळाडू उपस्थित. लॉंग ऑनला टिपी जाईल जेल. फटका फसतोय लागलाय. तिसरा धक्का टीम गावदेवी खाडी संघाला. ऑन साइडला खेळायचं होतं नक्कीच. लॉंग ऑनला या ठिकाणी चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला गेला. केतन या ठिकाणी बाद झालेत. लागणारा हा तिसरा धक्का टीम गावदेवी खाडी संघाला. धावसंख्या थांबली ती 15 या आकड्यावरती. मॅच अद्याप बॅलन्स आहे. षटक क्रमांक दुसरा मार्ग असे आपण पाहतोय. 31 धावेची गरज. यातून सामना जिंकण्यासाठी रोहितचं दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. पॉवर पेचं 3 खेळाडू बाउंड्री लाईन लगेच सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफसाईडचा विचार केला लॉंग ऑफ मध्ये खेळाडू. ऑन साइड मध्ये 2 खेळाडू असतील. लॉंग ऑन आणि मिड विकेटला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल. सौरभ येतो. जिम्मेदारीने खेळ करावा लागेल कारण की प्रमुख 3 फलंदाज हे लवकर बाद झालेत गावदेवी खाडी संघाचे. तयार गोलंदाज रोहित. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यस फक्त ड्राईव्ह केला. दिशा दिली. शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित होते आणि चेंडू जरूर अडवला परंतु चेंडूवरती व्यवस्थित लक्ष नाहीये. त्यामुळे इथून 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 17 धावा फलकावरती.
ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा सध्या तरी कव्हर करतो आणि खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. तेजस भोईर आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम आमच्यासोबत जॉईंट असेल. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. बघा समोरून गेटवरनं कोणी येऊ नका या सूचना असतील प्रेक्षक वर्गांना आणि सर्व खेळाडूंना देखील. या चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु वेग भरपूर होता चेंडूमध्ये आणि फलंदाजाला बीट केलाय. डॉट बॉलची समाप्ती. नेक्स्ट मॅच मध्ये टीम चेंज गेम WB संघ आणि काटे संघ आपल्याला समोरून एंट्री करायची व्यासपीठाच्या. या देखील सूचना असतील. ओ फटका छान आहे. स्लॉट मध्ये होता चेंडू ऑन साइडला पाठवलाय. मिड विकेट सीमारेखा बाहेर षटकार. 23-23 फलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतील. अंतिम बॉलवरती हा मोठा प्रहार पाहायला मिळतो आणि धावसंख्या फ्लाय झाली आहे ती 23 या आकड्यावरती. समीकरण विजयासाठी आता 23 हवेची गरज असेल. मॅच बॅलन्स झालाय. अर्ध्या पल्ल्यापर्यंत पोहोचलाय टीम गावदेवी खार्डी संघ. चला फिल्डिंग लावायची लगेच टीम सागाव संघ. चला करण सध्या तरी बॅटिंग करतो नक्की. 2 फोंडे मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले. एक चौकार एक षटकार. त्यानंतर सौरभच्या बॅटमध्ये देखील एक षटकार आलाय. धावसंख्या 23 वरती पोहोचली आहे. 2 षटक होतात कंप्लीट. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आपण पाहिले एकूण होत्या ते 11 आणि 2 गडी देखील बाद केले होते गोलंदाज वेदांतनं. परंतु दुसरं षटक थोडंसं मागणं राहिलंय. रोहितचा या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली परंतु अंतिम मोमेंटला मोठा फटका आल्याने 12 धावा खर्च होत आहेत या षटकामध्ये देखील. एक विकेट जरी आली तर देखील धावा 12 खर्च केल्यात रोहितनं. पॉवर पे कंप्लीट. आता इथून क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलं जाईल. 5 खेळाडू तुम्हाला 30 गज घेराच्या बाहेर पाहायला मिळतील. इथून कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. फलंदाज सौरभ आणि केतनच्या माध्यमातून करणच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सेकंड स्पेल वेदांत येतोय. पहिला चेंडू षटकातील ओव्हर द विकेट. उलटा चेंडू ड्राईव्ह केला. फक्त दिशा दिली आणि चेंडू जातोय कव्हर सीमारेखा बाहेर आलाय. अजून एक मोठा फटका चौकार. होत असताना मैदानाच्या आतमध्ये फक्त नक्कीच गोलंदाजचा पेसचा वापर केला या ठिकाणी या चेंडूवरती आणि चौकारानं धावसंख्या पुढे सगळे 27 धावा फलकावरती. मॅचचं समीकरण येणारे चेंडू आता शिल्लक असतील 17. विजयासाठी 19 धावेची गरज आहे. हो चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा हा चेंडू पाहायला मिळतोय. थोडेसे ऑप्शनच्या बाहेर देखील आले होते फटका खेळण्यासाठी परंतु चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. 16 चेंडू विजयासाठी 19 ची गरज. वेदांत तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर होता यावेळेस मध्ये समोर पूल करायचं होतं आणि शॉर्ट पॉइंटला खेळाडू उपस्थित होते. धाव रोखू शकले नाहीये. झेल देखील ड्रॉप झालाय. चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडनं. एक धाव या ठिकाणी आता तुम्हाला नक्कीच वाचवावी लागेल कारण की आता धावा कमी उरल्यात. 15 चेंडू विजयासाठी 18 धावेची गरज आहे. टीम गावदेवी खाडी संघ पोहोचलाय. एकूण धावसंख्या फलकावरती 28 धावा. ओव्हर द विकेट. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा नक्की टेक ऑफ होतोय. फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता या बॉलवरती. संपर्क नाहीये. 3 षटकानंतर ड्रिंक्स ऑल देखील रेडी राहायचं आपण. 12th मॅन त्या ठिकाणी पाणी घेऊन जातील मैदानाच्या आतमध्ये. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. ऑन साइडला खेळलेत. मिड विकेटचा खेळाडू पोहोचेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 30 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 16 ची गरज सामना जिंकण्यासाठी. अंतिम चेंडू षटकातील शिल्लक असेल. ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्करचा प्रयास. ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि सफल ठरतो. अंतिम बॉलवरती ओव्हर समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30 धावा फलकावरती आता गरज आहे. मॅच मध्ये उरल्या 12 चेंडू 16 धावा.
ड्रिंक्स वाली मैदानाच्या आतमध्ये लगेच पोहोचेल. ऐकूया आपण तोपर्यंत डीजे मास्टरच्या माध्यमातून एक चांगली धून. आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक झालाय. तत्पूर्वी आपण पाहुण्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र नक्कीच करणार आहोत. कारण अतिथी देवो भव असं नेहमी म्हटलं जातं आणि भारत देश म्हटलं की कला, परंपरा आणि संस्कृतीचा वारसा लाभलेला आपला भारत देश आणि त्यातील अतिशय पवित्र असं आहे आपले महाराष्ट्र राज्य. आणि प्रत्येक पाहुण्याला यथोचित मान सन्मान देणं आयोजकांचं परम कर्तव्य आहे. आणि आमचे आयोजक मंडळी अतिशय कर्तव्यदक्ष आहेत. सन्माननीय हरिश्चंद्र जाधव साहेब जे सागाव गावचे पहिलवान आहेत, त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. साहेबांना विनंती असेल की आपण यावं आणि या स्वागताचा स्वीकार. सन्माननीय रविदादा भाने यांना विनंती आहे की आपले शुभ हस्ते आपण सन्माननीय हरिश्चंद्र जाधव साहेब जे सागाव गावचे पहिलवान आहेत, आज वेळात वेळ काढून त्यांनी आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला. आपण त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र नक्कीच करायचं. गेस्ट इज गॉड असं नेहमी म्हटलं जातं. कारण पाहुणे येती घरात तुची दिवाळी दसरा असं म्हटलं जातं. आणि पाहुण्यांच्या येण्याने कार्यक्रमाचा आनंद सातत्य द्विगुणित होत असतो याचा उल्लेख आपण नक्कीच केला. आणि या पाहुण्यांचं स्वागत मात्र मंचावरती केलं जात आहे. सन्माननीय हरिश्चंद्र जाधव साहेब आज सागाव गावावरून ते या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी आले. त्यांचं स्वागत केलं जात आहे. साहेब आपण आलात आणि तुमच्या येण्याने कार्यक्रमाचा आनंद वाढवलात त्याबद्दल आभार. तदनंतर आमचे आडिवली गावचे सन्माननीय शांताराम बाबू भाने साहेब ज्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. त्यांना विनंती आहे की साहेब आपण यावं आणि या छोट्याशा सन्मानाचा स्वीकार या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करायचा. सन्माननीय किशोर दादा भाने यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय शांताराम दादा भाने यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करावं. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. खरं तर ग्रामस्थ मंडळ आडिवली ज्यांचं मार्गदर्शन मात्र युवकांना सातत्याने असतं. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ सुरू आहे. पाहुण्यांचं स्वागत केलं जाते. सन्माननीय शांताराम बाबू भाने साहेब आडिवली गावचे ग्रामस्थ आहेत आणि त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र नक्कीच केलं जात आहे. आपण आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपलं मनापासून आभार. विराजमान आपण व्हावं. वळूया कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू थँक्यू सो मच. 14 षटकाला सुरुवात झाली आणि पहिला चेंडू आपण पाहिला की डॉट आला. तदनंतर मोठा प्रहार आहे तो षटकार आलाय. धावसंख्या 6 ने पुढे सरकली ती 36-36 या आकड्यावरती. विजयासाठी फक्त आता 10 धावेची गरज असेल. या मॅच मध्ये नक्की शिरकाव केलाय टीम गावदेवी खाडी संघानं. 14 षटक आपण पाहतो. या ठिकाणी गोलंदाज हरीशला पाहत आहेत. विजयासाठी फक्त 10ची गरज आहे. चांगली बॅटिंग राहिली आहे. आपण पाहिलं फलंदाज करण आणि सौरभच्या माध्यमातून ओव्हर द विकेट. ऑन साइडला पुन्हा एकदा लॉफ केलाय. खेळाडू उपस्थित. एलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये. खेळाडू उपस्थित. मिड विकेट रिजनला टिपला जाईल जेल. अजून एक धक्का टीम गावदेवी खाडी संघाला. फलंदाज बाद. थँक्यू सो मच डीजे. चला थँक्यू. चला नक्कीच टीम सागाव संघ टीम मीटिंग नकोय बघा. लक्षात द्या आपल्याला सूचना असतील. 10 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि आता तुम्हाला या 10 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. कारण की दोन्ही संघाचे 4-4 गडी आपण पाहिले गेले तर बाद झालेत. 4 संघाने की सागाव संघ टीमचे देखील बाद झाले होते आणि आता गावदेवी खाडी संघ आपले देखील 4 फलंदाज बाद होत आहेत. परंतु टॉस जिंकला होता तो सागाव संघाने. त्यामुळे इथून तुम्हाला 10 धावा विजयासाठी बनवाव्या लागतील. येणारे चेंडू शिल्लक असतील षटकातील 3. एकूण चेंडू 9 आणि विजयासाठी 10 धावेची गरज. सामना अजूनही संपला नाहीये कारण की असे कित्येक सामने आम्ही पाहिलेत. अंतिम मोमेंट पर्यंत नक्कीच कमी धावा असताना नक्कीच चेसिंग होण्यासाठी थोडीशी आपण पाहिले गेले तर संघर्ष करावा लागतोय. जो संघ नक्कीच सुरुवातीला बॅटिंग मध्ये मजबूत असतो त्या टीमला मात्र अंतिम मोमेंटला कमी धावा बनवण्यासाठी फार संघर्ष करावा लागतो. क्रिकेट हे कधी काही घडे सांगू शकत नाहीये. ओव्हर द विकेट.
चिप शॉट खेळण्याचा प्रयत्न, फक्त या ठिकाणी हलकेशा हाताने प्लेसमेंट करायचं होतं परंतु चेंडू हवेमध्ये होत्या बराच काळ वेळ आणि इथून फेकी येईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट झालं होतं. 2 धावा कंप्लीट आहे ते पंच सांगतायत. सन्माननीय वसंतजी भोईर साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणि त्याचबरोबर मास पाटील यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि संदीप शेठ पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय, आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 8 डावीची गरज सामना जिंकण्यासाठी, येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 8ची गरज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू फटका समोर लॉफ केला, खेळाडू उपस्थित आहेत आणि टिपले जेल फलंदाज बाद. अजून एकदा का टीम गावदेवी खाडी संघाला सूरज फौजदार बॅक टू द डगआउट. प्रत्येक चेंडूवरती एकत्र येऊ नका. सागाव टीम आपल्याला सूचना असतील. वेदांत त्या ठिकाणी होते लॉंग ऑन रिझनला आणि काही झेल टिपलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण जेवढी चांगली त्याची गोलंदाजी देखील आपण पाहिली तेवढंच चांगलं हाय स्टँडिंग लेवलचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय. मोठा फटका खेळायचा होता सूरज फौजदारला परंतु एलिव्हेशन मिळालं नाही. आता चेंडूची संख्या शिल्लक एकूण आपण पाहिली तर 7 आणि विजयासाठी कंपल्सरी 8 धावायची गरज आहे. नवीन खेळाडू अनिकेत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू देखील फार महत्वाचा असेल टीम सागाव संघासाठी देखील. येणाऱ्या चेंडू जर डॉट आला तर मॅच अंतिम षटकामध्ये चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. अनिकेत नवीन बॅट्समॅन तयार होतो गोलंदाजी मार्ग वरती. पुन्हा एकदा हरीश. चला शेवटचा बॉल. 7 चेंडू विजयासाठी 8ची गरज. ऑन साइडला लॉफ केलाय, वाडी स्ट्रॉंग ऑन, सीमारेखा बाहेर ठोकलाय अंतिम बॉल वरती अनिकेतनं. आज षटकार आणि मॅच आता जिंकण्याच्या उंबरठ्यावरती टीम गावदेवी खाडी संघ. फक्त 6 चेंडू विजयासाठी 2 धावेची गरज. डीजे संघ विजयाच्या उंबरठ्यावरती असेल. आणि आताच आपण आम्हाला माहिती मिळते की सध्या तरी डे नाईट स्पर्धा खेळतायत आणि आजच आपण पाहिले तर रात्री नाईट मध्ये नक्कीच टॉप 4 मध्ये प्रवेश केला एका स्पर्धेमध्ये गावदेवी खाडी संघानं. आणि वेळेवरती देखील या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिले त्याबद्दल गावदेवी खाडी संघाचं मी कौतुक करेल आणि विशेष आभार देखील व्यक्त करेल. आणि अनिकेतची खासियत आहे हे देखील आम्हाला माहिती पडलं की जेव्हा जेव्हा तो मैदानाच्या आतमध्ये गेला बॅटिंगसाठी तेव्हा त्यानं पहिल्या चेंडूवरती षटकारच ठोकलाय. तो अनिकेत. चला 2 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. वेळ घेऊ नका. टीम या ठिकाणी सागाव संघ नेक्स्ट मॅच मध्ये देखील रेडी राहायचंय. टीम काटेई आणि टीम चेंज गेम वडवली संघ दोन्ही संघ आपण समोर यायचंय. व्यासपीठाच्या अगदी समोर यायचं आपल्याला. फुल टॉस फक्त दिशा दिली आहे आणि खेळाडू उपस्थित. झेल या ठिकाणी जरूर टिपली आहे. चला नवीन फलंदाज लगेच पाठवायचा आपण मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल होता परंतु फायदा उचलू शकले नाहीयेत आणि पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. 5 चेंडू 2ची गरज. टीम चेंज गेम वडवली संघाचे सर्व खेळाडू आणि टीम जय दुर्गा माता काटे संघाचे सर्व खेळाडू आपण अगदी व्यासपीठाच्या समोर यायचं आपण. येस मेन गेटने आपल्याला एंट्री करायची आहे. देखील
सूचना असतील आपल्यासाठी. 5 चेंडू 2ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फलंदाज 6 बाद झालेत, त्यामुळे ते कंपल्सरी या धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. आतिश येतो नवीन फलंदाज आतिश म्हात्रे. अंतिम बॉल अवधूतचं षटक आपल्याला पाहायला मिळतं आणि पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त केली आहे. षटकातील पुढचा बॉल अवधूत तयार. 2ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 5 चेंडू मध्ये. अराउंड द विकेट. येस क्या बात आहे. पडल्यानंतर चेंडू बघा किती बाहेर निघतोय. चेंडूला वळवण्याची क्षमता नक्कीच पाहायला मिळते गोलंदाज अवधूतच्या माध्यमातून आणि डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. 4 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 2 धावेची गरज आहे. सुरुवातीलाच आपण पाहिलं नक्कीच जर मागच्या षटकामध्ये कमी धावा आल्या असत्या तर कुठेतरी मॅच भरपूर चांगली पाहायला मिळाली असती. अजूनही संघर्ष सुरू आहे टीम सागाव संघाच्या माध्यमातून देखील. अजून एक चांगला चेंडू. येस फलंदाज होतोय बाद. कॉन्टबियनच्या स्वरूपाने लागतोय. टीम गावदेवी खाडी संघाला 7वा धक्का. आता गरज येणारे 3 चेंडू विजयासाठी 2 धावेची. डीजे अगोदरच म्हटलं होतं की नक्कीच जेव्हा जेव्हा संघ कोणताही मजबूत असतो ना 3 ते 4 षटकामध्ये, तेव्हा मात्र शेवटच्या मोमेंटला जर कमी धावा पाहिजे असेल तर त्यावेळेस मात्र फार त्या धावा बनवण्यासाठी संघर्ष करावा लागतो प्रत्येकी संघाला. आणि ते चित्र तुम्हाला पाहायला मिळते. 6 चेंडू 2 धावेची गरज होती आणि आता 3 चेंडू लगातार डॉट आलेत आणि विकेट देखील आलेत 2 या षटकामध्ये. 3 बॉल कंपल्सरी. आता 2 धावेची गरज आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. रवी येतोय 8व्या क्रमांकावरती. 9व्या क्रमांकावरती 7 गडी गमावले टीम गावदेवी खाडी संघानं. संघर्ष करतोय सागाव संघ देखील. कौतुक करेल मी अंतिम षटकामध्ये गोलंदाज अवधूतचा इम्प्रेस करतोय या षटकामध्ये. रवी आलाय न्यू बॅट्समॅन. एकाच चेंडू अजूनही जर डॉट आला तर सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल आणि अजूनही मॅच मध्ये नक्कीच संघर्ष करतोय आपण याडोय सागाव संघ. 2ची गरज कंपल्सरी या ठिकाणी. या धावा बनवाव्या लागतील कारण की विकेट जास्त गमावलेत. 7 गडी गमावलेत. अराउंड द विकेट. ओ स्वीप शॉट खेळता. फटका चांगला ऑन साइडला आला. कार्पेट मिड विकेटचा खेळाडू आला. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील होते पूर्ण. 2 धावा कंप्लीट. सामना संपलाय. सामना जिंकलाय गावदेवी खाडी संघानं. अभिनंदन टीम गावदेवी खाडी संघ आणि हार्ड लक टीम सागाव संघ. लाईन अप करायचंय. शेक हँड करायचंय.